सुनने को मिलेगा जिसका नाम है कुणाल वरारे। तो कल 11 बजे रमाई संशोधन का कार्यक्रम इसी हॉल में होगा। आप लोगों को यहाँ पर बड़ी तादाद में रमाई का अभिवादन सभा है। यहाँ पर अलग अलग संगठनों के माध्यम से, संस्था के माध्यम से, दिशा ह्यूमन वेलफेयर सोसाइटी और बुद्धिस्ट इरावर्ल्ड फाउंडेशन की तरफ से भी पार्टी और सामाजिक न्याय विभाग आप सबकी ओर से रमाई को कल अभिवादन करेंगे। हम इसी जगह पर आप सादर आमंत्रित हैं। औरंगाबाद से रमाई के साथ में जिनका बहुत सारा समय बिता है ऐसे माधुताई वराळे विरोध असतानाही कामकांच्या आग्रहास्तव तो प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्या एकमेव प्रस्तावावर मतदान झाले। तो आमच्याकडे अशी बरीचशी संशोधनं आहेत ज्यांची सूचना अन्य सदस्यांनी दिलेली आहे। त्यापैकी काही संशोधनं 2 बाबींशी संबंधित आहेत। त्यांच्यापैकी काही संशोधनात ईश्वराचे नाव उद्देशिके यानं त्या प्रकारे आणण्यात आले आहे। अन्य संशोधनात महात्मा गांधींचं नाव यानं त्या प्रकारे आणण्यात आलं आहे आणि काही प्रस्ताव असे आहेत ज्यात शब्दावली संबंधी काही संशोधनं सूचित करण्यात आली आहेत। परंतु कदाचित या बाबी साधारण आहेत आणि मुख्य संशोधनं जी आहेत त्यांच्यात ईश्वराचं आणि महात्मा गांधी या दोघांचं नाव सूचित करण्यात आलं आहे। आता मी सदस्यांना विचारणा करतो की काय ते ही संशोधनं प्रस्तुत करण्यासाठी आग्रही आहेत, कारण मी त्यांना संशोधनं उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही। परंतु मी एवढं अवश्य सुचवू इच्छितो की सभेत ईश्वरावर अथवा महात्मा गांधीवर वादविवाद होऊ नये। काय म्हणतात अध्यक्ष? प्रस्तावक कोण, त्याची कामं प्रस्तावकाला म्हणतात की तुमचा नियमाप्रमाणे मी बांधलेला आहे, तुम्हाला संशोधन मांडण्यापासून मी रोखू शकत नाही, परंतु एक अनुरोध करू शकतो, ईश्वर आणि गांधींच्या नावावर विवाद टाळावयाचा असेल तर तुम्ही हा प्रस्ताव उपस्थित करू नये। परंतु कधी कधी काही लोक नाही, कोणाचं ऐकायची तयारी नसते, आग्रही असतात। याची कामं त्यांच्यापैकी एक होते आणि त्यांनी म्हटलं, महोदय काय मी माझा संशोधन क्रमांक 430 प्रस्तुत करू शकतो? अध्यक्ष, जर ते उपस्थित करण्यात आलं तर त्यावर मत घ्यावं लागेल। अध्यक्ष काय म्हणतात, जर उपस्थित करण्यात आलं तर तुम्ही पुढे मतदानाचा आग्रह करणार आणि त्यावर पुढे मतही घ्यावं लागेल। कामच आग्रही असतात। आणि कामच म्हणतात त्याचे आम्ही व्यक्तिगत रूपात नाही, आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेच्या रूपात आहोत आणि त्यामुळे व्यक्ती करता शपथ घेताना ईश्वराचा उल्लेख जरी असला तरी त्यांनी मी समाधानी नाही आहे, मी संपूर्ण भारताच्या वतीने बोलतोय आणि मग ईश्वरचं अस्तित्व संविधानाच्या उद्देशिकेत आवश्यक आहे। अध्यक्ष म्हणतात, भारताच्या जनतेअंतर्गत व्यक्ती सामील आहे, कारण जनता कोणाची बनलेली आहे, व्यक्तीचीच आहे। जर तुम्ही तुमचं संशोधन प्रस्तुत करण्याची आग्रही असाल तर मी आपणास रोखू शकत नाही, पुन्हा म्हणतात, परंतु मी आपणास परामर्श देतो की तुम्ही याचा आग्रह करू नये। पण कामच म्हणतात, अध्यक्ष महोदय मी प्रस्ताव उपस्थित करतो आणि मग त्यांनी प्रस्ताव उपस्थित केला। त्याच्यावर मग अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, काही लोकांनी त्यांचं समर्थन केलं आणि मग त्याची कामं त्याला उत्तर देत राहिले। पट्टाभी सीतारामय्या म्हणतात, महोदय आपणास दिसेल की संशोधन जोड प्रथम पंक्तीच आहे। अध्यक्ष म्हणतात हे ठीक आहे, बाकीची उद्देशिका जशीची तशीच आहे, फरक एवढाच की आरंभ ईश्वर साक्षी या शब्दाने झालेला आहे। संधारण यांना उत्तर देतात आणि मग आग्रही असतात आणि शेवटात हा देश जो प्राचीन आहे तरी सदैव तरुण राहिलेला आहे, जो ईश्वरीय ज्ञानाच्या निर्मळ स्रोताच्या शरणागत राहून युगायुगांतरापासून आपला कायाकल्प करीत आलेला आहे आणि या देशाच्या महान सभेत जी भारताची आमच्या भारतवर्षाची प्रथम संविधान सभा आहे त्या संविधानाच्या पवित्र संस्काराला गीतेच्या निम्नलिखित श्लोकानुसार आम्ही ईश्वराप्रती समर्पणाचा दृढ संकल्प करावा। हेच आम्हाला आधी सांगितलं जातं, नवीन शिक्षण धोरणही हेच आम्हाला सांगतं, गीता सांगतं, मनुस्मृती सांगतं आणि हे सांगितलं जातं की आमची प्राचीन संस्कृती कशी श्रेष्ठ आहे। हे सांगण्याचा अर्थ असा
की संविधान सभेतही काँग्रेसचं बहुमत असलं तरीही काँग्रेसमध्येही हिंदुत्ववादी मताची बरीच मंडळी उपस्थित होती, बरीच मंडळी. परंतु संसदेत संविधान सभेचे एकूण वातावरण असं होतं की त्या ठिकाणी फारसं काही करण्याचा प्रश्न आला नाही. परंतु तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, फक्त कारण या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. 28 ऑगस्ट 1947, लक्षात ठेवा, फक्त माहितीकरता कोणी विचारलं तर. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं, बरोबर आहे. डॉक्टर आंबेडकर कायदा मंत्री झाले, बरोबर आहे. आता संसद कुठे आहे? संसद कुठे आहे? मग संसदेच्या मंत्रिमंडळ कसं? असे प्रश्न पडायला पाहिजे तर तुम्हाला. संसदेच्या मंत्रिमंडळ कसं? मग 28 ऑगस्ट 1947 डॉक्टर आंबेडकर प्रस्ताव मांडतात की संविधान सभा जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुकी होत नाही तोपर्यंत संविधान सभा आठवड्यातून नियोजित दिवशी संसद म्हणून कार्य करेल, उर्वरित दिवशी संविधान सभा म्हणून कार्य करेल. आणि त्या तारखेपासून संविधान सभा 2 सभा म्हणून अस्तित्वात राहिली. एक संविधानाचं काम करण्यासाठी संविधान सभा आणि 2 संसद म्हणून कार्य करण्यासाठी संसद म्हणून संविधान सभा अस्तित्वात आली. आणि 1952ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर संसद बरखास्त झाली आणि आपली संविधान सभा जर डिबेट तुम्ही वाचले तरी 24 जानेवारीला एक दिवस अस्तित्वात होती. 24 जानेवारीला. 26 नोव्हेंबरला संविधान सभेचं कार्य समाप्त झालं नाही. 24 जानेवारीलाही संविधान सभा अस्तित्वात होती. 2 काम केले गेले 26 जानेवारीला. 24 जानेवारीला एक तर संविधान सभेने संसद म्हणून राष्ट्रपतीची निवड केली. संविधान सभेने संविधान सभा म्हणून नाही, संसद म्हणून राष्ट्रपतीला निर्वाचित केलं. आणि 2 हे जे आपल्याकडे दिसतात संविधानाच्या मूळ प्रती, या 3 प्रती पटलावर ठेवण्यात आलेल्या होत्या आणि उपस्थित सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं की प्रत्येकाने यावं आणि त्यावर स्वाक्षरी करावी. या संविधानाच्या प्रतीवर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम 24 जानेवारी 1950 ऐकायला पाहिजे तर ऐकलं असेल कदाचित, कारण हेही संविधान सभेत बोललं गेलं, बाहेर नाही. सांगा लोकांना, हेही संविधान सभेत बोललं गेलं, अधिकृत आहे, अधिकृत आहे. हे बोललं गेलं की संविधानाला माग, याच्यापेक्षा डॉक्टर आंबेडकरांनी स्मृती दिली तर आणखी काय पुरावा पाहिजे? ह्याच्यापेक्षा डॉक्टर आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं तर आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? ज्या संविधानाला संविधान सभेत महास्मृती म्हणलं जातं त्याच्यापेक्षा आणखी काही पुरावा पाहिजे का? आणि ज्याला कोणीही प्रतिवाद करत नाही की तुम्ही असं का म्हणता, कोणीही प्रतिवाद केलेला नाही. त्याच्याही पलीकडे केशवराव जेधे हे नाव तुम्हाला असेल कदाचित, नसेल तर तुम्ही 27 म्हणजे महाच्या सत्याग्रहाचं पूर्ण जर तुम्ही वाचलं तर तिथे यांचं नाव आहे केशवराव जेधे आणि जवळकर हे 2 ज्योतिबा फुलेंचे सहयोगी सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते. महाच्या सत्याग्रहामध्ये ते त्यावेळी बाबासाहेबांच्या सोबत उपस्थित होते. हेच जेधे संविधान सभेचे सदस्य होते. आणि मग जेव्हा हे सगळं 17 नोव्हेंबर 49 ते 26 नोव्हेंबर या कालावधीच्या डिबेट्समध्ये सगळं आहे, मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला वाचायला मिळेल. तर ते जेधे म्हणतात की काही लोकांनी या संविधान सभेत डॉक्टर आंबेडकरांना म्हणून म्हटलेलं आणि पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट आहे, ही नकारात्मक नाही आहे, ही पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट आहे. काही लोकांनी डॉक्टरांना पंडित म्हटलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की डॉक्टरांना पंडित का म्हणतात. काही लोकांनी मनू म्हटलेलं आहे. आणि मग जेधे म्हणतात की मनू म्हणणाऱ्यांना कदाचित माहीत नसावं की या ज्याला मनू म्हणतात त्या माणसाने मनुस्मृतीचं दहन केलं, हे माहीत नसावं. परंतु मी या संविधानाला भीमस्मृती का म्हणतो?
कारण डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी एक दुसऱ्याला जय भीम म्हणून अभिवादन करतात संविधान सभा, आणि म्हणून या संविधानाला भीम. आणखी काय पुरावलं पाहिजे? तर अशा पद्धतीने ईश्वर नाकारण्यात आला तरीही काही लोकांचं समाधान होत नव्हतं. मग सुबनलाल सक्सेना आले, हेही सदस्य ते म्हणतात, महोदय मी प्रस्ताव संशोधन उपस्थित करतो की उद्देशिकेच्या स्थानी निम्नलिखित ठेवण्यात सर्व शक्तिमान ईश्वराच्या साक्षीने पुन्हा ज्याची प्रेरणा आणि मार्गदर्शनाच्या अधीन आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या शाश्वत सिद्धांतावर अविचल राहून राष्ट्राला दास्यातून मुक्त करून स्वातंत्र्य प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला, आणि त्यांनी आमच्या कोट्यावधी देशवासियांना राष्ट्रावर प्राणोत्सर्ग करणाऱ्या व्यक्तींना आपल्या मातृभूमीने गमावलेले संपूर्ण स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करण्याकरता त्यांच्या विरोधची आणि निरंतर सुरू असणाऱ्या संघर्षात प्रश्न दिला, आणि मग त्यानंतर म्हणतात आहे ती उद्देशिका तशीच कायम ठेवावी, ईश्वराचं नाव असावं, गांधींचा गौरवपूर्ण राष्ट्रपिता म्हणून उल्लेख असावा, आणि त्यानंतर उर्वरित सर्व जसं तसं ठेवण्यात यावं. त्यावर भाषण करतात. त्या भाषण मी जाणार नाही कारण वेळ आपल्याकडे नाही तेवढा, त्या भाषणात मी जाणार नाही, तुम्ही वाचू शकाल. आणि मग हे भाषण केल्यावर ब्रजेश्वर प्रसाद नावाचे काँग्रेसचे सदस्य उभे राहतात, तुमच्या माहिती करतात. महोदय, माझे मित्र प्रोफेसर सक्सेना यांनी प्रस्तुत केलेल्या प्रस्तावाचा मी विरोध करण्यासाठी उभा आहे. विरोध का करतो? महात्मा गांधींचं नाव या संविधानात यावं असं मला वाटत नाही, कारण हे संविधान गांधींच्या सिद्धांतांवर आधारित नाही. बिलकुल. आता कोणता पुरावा पाहिजे तुम्हाला? या संविधानात गांधी नाही. ब्रजेश्वर प्रसाद, तुम्ही जर संविधान सभा डिबेट्स वाचले तर काही नावं तुम्हाला वारंवार दिसतील. ब्रजेश्वर प्रसाद त्यामधले प्रमुख नाव आहे, सुबनलाल सक्सेना एक प्रमुख नाव आहे, याची कामत एक प्रमुख नाव आहे, पंडित हृदयनाथ कुंजरू प्रमुख नाव आहे, ही प्रमुख केटी शाह ही प्रमुख नाव आहे, ती तुम्हाला वारंवार दिसते. ब्रजेश्वर प्रसाद हे साधारण व्यक्ती आणि ती व्यक्ती म्हणते. आणि मग अनेकदा संविधान सभा डिबेट जर तुम्ही वाचले तर तुम्हाला असं दिसेल की शोधतात गांधीचे भक्त की गांधी कुठे या संविधान, आणि मग एके ठिकाणी सदस्य वैतागाने म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांना मसुदा समितीचे सदस्य बनवून आम्ही चूक केली. म्हणतात चूक केली कारण ज्या माणसाने गांधीजींच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला नाही, ज्या माणसाला गांधीच समजला नाही, त्या माणसाला आम्ही मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं आणि त्याच्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी संविधानात गांधी मांडावं. ही आमची चूक आहे. हे विधान आहे, हे सगळं समजून घ्यावं. आणि मग कन्क्लुजनला तुम्ही स्वतः या की मग ही फिलॉसॉफी हिंदुत्वाची फिलॉसॉफी नाही आहे संविधानामध्ये, ही फिलॉसॉफी कम्युनिस्टांची फिलॉसॉफी नाही आहे. डॉक्टर आंबेडकरांनी समाजवाद या शब्दही उद्देशिकेत ठेवण्यास मनाई केली. त्यांचं म्हणणं असं आहे की शब्द मांडण्याची गरज नाही. समाजवाद ही एक इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, आणि ही इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी संविधानात ठेवून मी भावी पिढ्यांना या फिलॉसॉफीशी बांधू इच्छित नाही. ज्यांना समाजवाद पाहिजे त्यांनी निवडून यावं आणि समाजवाद आणावा, माझा विरोध नाही, संविधान त्याला प्रतिबंध करत नाही. पण त्याचा आग्रह असेल त्या शब्द मी संविधानात ठेवावा ते मी मान्य करणार नाही. मी अशा कोणत्याही फिलॉसॉफीशी या संविधानाला आणि भावी पिढ्यांना बांधू इच्छित नाही. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं की संविधानात संशोधनाचं प्रावधान का करण्यात आलं? डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की काळ बदलतो, पिढ्या बदलतात, परिस्थिती बदलते, प्रश्न बदलतात, प्रश्नाचे स्वरूप बदलतात, माणसं बदलतात. जे बदलत नाही ते 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वीचा विचार करतात आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं सापडत नाही. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार जर संविधान जिवंत राहायचं असेल तर बदलले पाहिजे. बदलत्या परिस्थितीनुसार संविधान जिवंत नव्या पिढीची
मान्य करून घेतात, मौलानाही ते मान्य करतात, कारण मौलानांनी सुद्धा कुठेही विरोधात मत नोंदवलेलं नाही. लक्षात आलं का? मौलानांनी सुद्धा कुठेही विरोधात मत नोंदवलेलं नाही. जे डॉक्टर आंबेडकरांना जे हवं आहे ते पारित करीत आहेत. त्यांना वाटते की ध्येय आणि उद्दिष्ट प्रस्ताव त्यांच्या दोषपूर्ण निर्णयानुसार असावा. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी ड्राफ्ट केलेली उद्देशिका दोषपूर्ण आहे, कारण ती नेहरूच्या प्रस्तावाशी सुसंगत नाही. तरी डॉक्टर आंबेडकरांचा आग्रह आहे की ती स्वीकारली जावी असं डॉक्टर आंबेडकरांना वाटतं. त्यांनी व्यवस्थाच परिवर्तित केलेली आहे. हे महत्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकर समजे आपण पॉझिटिव्हली घ्यावं, याला नकारात्मक घेऊ नये. आपण त्याला पॉझिटिव्ह या कारणास्तव संविधानाचं स्वरूप काय म्हणतात, काय आरोप आहे डॉक्टर आंबेडकरांवर? डॉक्टर आंबेडकरांनी उद्देशिकेच्या माध्यमातून भारताच्या संविधानाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण पॉझिटिव्हली घेणार की निगेटिव्हली? मी याला पॉझिटिव्हली घेतोय की डॉक्टर आंबेडकरांमध्ये ती क्षमता होती. 300 लोक समोर बसलेले असताना, नेहरूंचा प्रस्ताव पारित झालेला असताना, त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही वेगळ्या पद्धतीने संविधान निर्माण करण्याची त्यांची क्षमता होती आणि स्वरूपच बदललेलं आहे. ध्येय आणि उद्दिष्टांचा प्रस्तावाचा काय उद्देश होता हे आता मी सांगितले. त्यात म्हटले आहे की भारत संपूर्ण सार्वभौम स्वतंत्र गणराज्याचा संघ असेल. गणराज्यांच्या बहुवचनावर लक्ष देण्यात यावे आणि त्यात त्यांनी संपूर्ण रचना बदललेली आहे. आता हे मी वाचणार नाही, पण त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगतो. मतितार्थ असा आहे की अमेरिकेचं संघराज्य एक व्यवस्था आहे, भारताचं संघराज्य एक व्यवस्था आहे. संघराज्य फेडरल स्टेट ही संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था असते. या ठिकाणी राज्याचा प्रकार असा असतो, केंद्रस्थानी एक राज्यसत्ता असते आणि राज्याच्या स्थानी दुसरी सत्ता असते आणि अशा 2 प्रकारच्या सत्ताचा समन्वय साधण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली जाते तिला संघराज्य म्हणतात. या संघराज्य पद्धतीमध्ये राज्यांना किती स्वायत्तता असावी हा मुद्दा महत्वाचा ठरवला जातो. अमेरिकेमध्ये राज्याचं स्वतंत्र संविधान आहे. अमेरिकेमध्ये राज्याला त्या संघराज्यातून वेगळं होण्याचाही अधिकार आहे. बाबासाहेबांनी मानलेला आहे संविधान. परंतु भारताच्या संघराज्यामध्ये राज्याला 1996 मी उल्लेख करतो मुद्दा, लालकृष्ण अडवाणी रामभाऊ म्हाळकी प्रबोधिनीमध्ये संबोधन करीत होते आणि त्यांचं संबोधन आहे की या देशात मोठ्या प्रमाणावर विघटनवादी शक्ती अस्तित्वात आहे. धर्म विघटनवादी शक्ती आहे. भारताच्या संविधानाने ते वेगळ्या पद्धतीने मानलेले आहे. परंतु जगात आपल्या देशात उदाहरण आहे, पाकिस्तान तुटलं 1971ला. एकच धर्म होता तरी तुटलं. जगात एकाच धर्म असलेली राज्यही तुटलेली आहेत, विखंडित झालेली आहेत. असं असतानाही भारत विविध धर्माचा आणि प्रत्येक धर्माची आपली एक संस्कृती आणि प्रत्येक धर्माची आपली एक भाषा आहे. पाकिस्तान का तुटलं? कारण बांगलादेशाचं म्हणणं, बांगलादेश लोकांचं म्हणतं, तुमचा आमचा धर्म एक जरी असला तरी आमची भाषा आणि संस्कृती वेगळी आहे, तुमच्या नियंत्रणात नाही राहायचं. म्हणजे केवळ धर्मच तोडतो असं नाही, धर्माची जुळलेली संस्कृती आणि धर्माशी जुळलेली भाषा ही देशाच्या विघटनाला कारण होते. आणि आज तेच सुरू आहे. एक भाषा, एक संस्कृती लागण्याचा प्रयत्न हा कदाचित देशाच्या विघटनाला कारण ठरण्याची शक्यता. आणि मग डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की हे जरी असलं, देश एकसंघ आहे, कारण भारताच्या संविधानामध्ये राज्याला संघ राज्यातून वेगळं होण्याचा अधिकार नाही. भारताच्या संविधानामध्ये वकील महोदय मान्य करतायत, बरोबर आहे का? चूक असं तर सांगायचं नाही. यू आर अ लॉयर, प्रोफेशनल लॉयर, तुम्ही सांगा मला. तर भारताच्या संविधानात राज्याला वेगळं होण्याचा अधिकार नाही आणि त्यांना स्वायत्तता आहे सूची नंबर 2च्या. सूची नंबर 2 मध्ये ते स्वायत्त आहेत, सूची नंबर 1 मध्ये केंद्र स्वायत्त आहेत. पण तरी आपातकाळाच्या स्थितीमध्ये केंद्र राज्याचे अधिकार स्वतःकडे घेऊ शकतो. आणि याला डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आमचा देश
आमचं संविधान संघराज्यीय संविधान असलं तरी गरजेनुसार हे संविधान युनिटरी होऊ शकतं. गरजेनुसार हे संविधान युनिटरी होऊ शकतं, म्हणजे एकात्म होऊ शकतं आणि राज्याचे अधिकार काढून घेऊन केंद्राला सुपूर्द केले जाऊ शकतात. त्याची गरज डॉक्टर आंबेडकरांना वाटली, कारण 17 डिसेंबर 1946ला जे भाषण केलं डॉक्टर आंबेडकरांनी, त्या भाषणात नेहरूंच्या प्रस्तावावर टीका करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की नेहरूंनी प्रांतांना अधिक स्वायत्तता प्रदान केलेली आहे, कदाचित यामुळे देश तुटण्याची शक्यता आहे. मी केंद्र अधिक प्रबळ नाही. केंद्र अधिक प्रबळ असेल तर हा देश सुरक्षित राहील, अन्यथा धर्म, संस्कृती, भाषा, प्रांतवाद आजही तामिळनाडू न्यायरीतीने, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं मान्य केलेलं आहे, न्यायरीतीने मोदीशी भांडतोय. तुमची शिक्षण नीती आम्ही लागू करणार नाही. कोण म्हणतं? तामिळनाडू. तुमची भाषा हिंदी आम्ही स्वीकारणार नाही, आमची आपली संस्कृत भाषा हे लादण्याचा प्रयत्न करू नका. तामिळनाडू आता असं म्हणत नाही की आम्ही बाहेर पडू नये, कारण बनू शकत नाही, कारण संविधान त्यांना त्याची अनुमती. परंतु जर केंद्र मोठा आहे, केंद्र सक्षम आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली आहे तामिळनाडू, त्याला मौलाना विरोध करतो. त्यांचं म्हणणं असं होतं की राज्याला अधिक स्वायत्तता असावी, राज्य केंद्राच्या अधीन असू नये. बाबासाहेब म्हणतात अमेरिकेमध्ये ठीक आहे, अमेरिकेमध्ये ठीक आहे, तिथे एका धर्माचे 99% लोक राहतात, तिथे प्रांतवाद फारसा नाही, धर्म तो प्रांतवाद फारसा नाही आहे. या देशात तर साऊथ विरुद्ध नॉर्थ परंपरेने झगडे सुरू आहेत, द्रविड संस्कृती विरुद्ध हिंदू संस्कृती परंपरेने झगडे सुरू आहेत. आणि अशा देशामध्ये जर संघ जर सक्षम नसेल तर हा देश कधीही विघटित होऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीने म्हणून माझी वैकल्पिक सूचना अशी आहे, एकतर लोकशाही शब्दाच्या स्थानी संघीय शब्द ठेवण्यात यावा, त्याने अर्थ स्पष्ट होईल. जर तुम्ही फेडरेशन शब्द प्रविष्ट करू इच्छित नसाल आणि तुम्ही याने भयभीत असाल तर ते जाऊ द्या. मी डॉक्टर आंबेडकरांना एक सूट देऊ इच्छितो, त्यांनी तिथे ध्येय आणि उद्दिष्टाच्या प्रस्तावातील मूळ शब्द जसे आहेत तसे स्वीकारावे. काय म्हणतात मौलाना? मी डॉक्टर आंबेडकरांना सूट देतो, सवलत देतो, त्यांनी कुठले शब्द स्वीकारावेत? ध्येय आणि उद्दिष्टाचे. आता स्पष्ट होतं की नाही की ध्येय आणि उद्दिष्टाचा प्रस्ताव आणि संविधानाची उद्देशिका दोन गोष्टी भिन्न आहेत. कोणी जर प्रश्न विचारला तर त्याला मौलानाने जे बोललं ते सांगावं, किंवा हे संविधान सभेत बोललं गेलेलं आहे आणि मौलाना म्हणतात दोन वेगळे आहेत, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. 2-4 शब्द समान असतील असावे, कारण डॉक्टर आंबेडकर म्हणतात मी संविधान निर्माण करताना लोकशाही वगैरे जी संकल्पना मांडतोय, जगात लोकशाहीचा 400 वर्षाचा इतिहास आहे. जे अस्तित्वात आहे ते तुम्ही शिकून पुढे जाऊ की नवीन शोधाचा प्रयत्न करू, नवीन शोधेन गरज असेल तर, परंतु जे अस्तित्वात आहे त्या ज्ञानाचा उपयोग करू की करू नये मला त्याचा लाभ वाटत नाही. ते सिद्धांत प्रस्थापित झालेले आहेत, त्या सिद्धांतात आणखी नवीन काय मागताय? त्याला मी माझ्या देशात, माझा देश, माझे लोक, माझ्या देशाचे प्रश्न, माझ्या देशाच्या समस्या या आधारावर त्याला परिवर्तित करेन. परंतु डेमोक्रेसीचे सिद्धांत कसे बदलणार आहे हे नाही बदलू शकत. आणि त्याच्यावर जर तुम्ही आरोप करू चाल, मग बुद्धाची लोकशाहीची व्याख्या जी आज अमेरिकेने स्वीकारली, जी आज फ्रान्सच्या क्रांतीने स्वीकारली आणि तुम्ही नाही स्वीकारली ना, तुम्ही नाही स्वीकारली. तुम्ही आजही एक चालकानुवरती आहात आणि तुम्हाला आजही एक चालकानुवरती व्यवस्था पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला कोणतीच लोकशाही नको आहे, तुम्हाला कोणतीच लोकशाही नको आहे. आणि मग मौलाना जे म्हणतात त्यावरून हे स्पष्ट आहे की एवढंच फक्त सांगावं लागतं की भारतामध्ये हा वाद आहे, इंटेलेक्च्युअल्समध्ये वाद आहे, सामान्य माणसाला त्याची काही घेणं देणं नाही आहे, इंटेलेक्च्युअल्समध्ये वाद आहे. ती उद्देशिका डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली नाही, संविधानच लिहिलेलं नव्हतं. कधी कधी प्रश्न विचारतात BN रावची भूमिका काय होती? किंवा ॲडवायझर? निश्चितच ॲडवायझर होता. मग मंत्रिमंडळामध्ये प्रधानमंत्र्याचे ॲडवायझर आहेत की नाही? आहेत की नाही? अर्थमंत्र्याचे ॲडवायझर आहेत की नाही? मग बजेट अर्थमंत्र्यासाठी ॲडवायझर असतं. बजेट कोणाचं? बजेट कोणाचं? अर्थमंत्र्याचं ते ॲडवायझर. एखादा शब्द कधी वाचला एखाद्या पेपरमध्ये, हे या प्रधान अर्थमंत्र्याच्या या सल्लागाराचं बजेट आहे. ती व्यक्ती
शपथ घेईपर्यंत ईश्वराची शपथ घेऊ शकते. पण शपथ घेतल्यानंतर ज्यावेळी ती व्यक्ती सरकारी अधिकारी होते त्यावेळी ती सेक्युलर असते आणि अधिकारपदी असेपर्यंत ती सेक्युलर असावी असं म्हटलं जातं. आणि मग तेवढा जर उल्लेख ठेवला तर संविधानात ईश्वराचा उल्लेख कुठेही नाही. या परिप्रेक्ष्यामध्ये आपण उद्देशिका समजून घेऊया. समजून घेऊया त्याच्या उद्देशिकेसंबंधीचे डिबेट झाले ते वाचतो. डिबेट उद्देशिका मांडली गेली संविधान सभेमध्ये 17 ऑक्टोबर 1949. संविधान जे निर्माण झालं हे संसदीय प्रणालीने निर्माण झालं. संसदीय प्रणालीमध्ये एक प्रक्रिया असते की कोणताही प्रस्ताव स्वीकृत करायचा असेल तर त्याचे 3 वाचन व्हावे लागतात. फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग अँड थर्ड रिडिंग. रिडिंग याचा अर्थ असा की प्रत्येक चर्चा पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव मांडला जातो, प्रस्ताव स्वीकृत केला जातो, पुन्हा त्याच्यावर चर्चा आरंभ होते, पुन्हा प्रस्ताव मांडला जातो, पुन्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो, पुन्हा चर्चा आरंभ होते, पुन्हा प्रस्ताव मांडला जातो, पुन्हा स्वीकृत केला जातो. 3दा प्रस्ताव स्वीकृत झाल्यावर संसदेमध्ये तो प्रस्ताव स्वीकृत झाला असं मानले जातं. संविधानाची निर्मितीची प्रक्रिया ही अशाच पद्धतीने स्वीकारण्यात आलेली होती. आणि मग जेव्हा उद्देशिका मांडली गेली तेव्हा हे संविधानाचं दुसरं वाचन होतं असं मानलं जातं. पहिलं वाचन 9 डिसेंबर 1946 ते 29 ऑगस्ट 1947 पर्यंत संविधानाचं पहिलं वाचन मानलं गेलेलं आहे. दुसरं वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 17 नोव्हेंबर 1949 मानलं गेलेलं आहे. आणि तिसरं वाचन 17 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 असं संविधानाचं तिसरं वाचन. हे दुसऱ्या वाचनाचे संदर्भ या ठिकाणी येणार आहे म्हणून ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगतोय. उद्देशिका एक माननीय सदस्य काय मी प्रस्तावित करू शकतो की जेव्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये 3ऱ्या वाचनासाठी समवेत होणार त्यावेळी उद्देशिका घेण्यात यावी. तोपर्यंत मसुदा समितीने सुद्धा आपलं प्रतिवेदन सभेला पाठवलेले असेल. मौलाना हजरत मोहानी म्हणतात मी याचा विरोध करतो कारण जोपर्यंत तुम्ही उद्देशिका स्वीकृत करणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या वाचनावर प्रतिवेदन अशा प्रकारे तयार करू शकाल. आणि मग के.एम. मुन्शी म्हणतात, के.एम. मुन्शी हे मसुदा समितीचे सदस्य होते. माझ्या आयुष्यात प्रथमच मी मौलाना साहेबांचं समर्थन करतो. मौलाना हजरत मोहानी त्यावेळी मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून संविधान सभेत उपस्थित होते. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतरही मुस्लिम लीग भारतात जिवंत होती. आजही मुस्लिम लीग नावाचे पक्ष भारतामध्ये जिवंत आहेत. ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं ते पाकिस्तानात गेले. उर्वरित ज्यांना पाकिस्तानात जायचं नव्हतं ते मुस्लिम बांधव या देशात आहेत. आणि आज जगामध्ये भारतात मुस्लिमांची जी जनसंख्या आहे ती जगात 2ऱ्या क्रमांकाची जनसंख्या आहे. पाकिस्तानपेक्षाही भारतामध्ये मुस्लिम अधिक जास्त आहे. आणि मग कधी कधी जेव्हा त्याच्या धर्मावर जेव्हा त्यांच्या संस्कृतीवर आक्रमण केलं जातं तेव्हा त्यांच्या नेतृत्वाला संविधानाशिवाय काही आधार नाही आणि ते असं म्हणतात. आणि स्वाभाविक आहे की जोपर्यंत भारतात संविधानाचं अस्तित्व आहे तोपर्यंत भारतातला मुसलमान सुरक्षित आहे. ज्या दिवशी संविधानाचं अस्तित्व समाप्त होईल त्या दिवशी भारतात मुसलमानाचं अस्तित्वही कदाचित शेष राहणार नाही. त्याकरता आम्ही गांधींचे नाही आम्ही डॉक्टर आंबेडकरांचे आभार केले. हे विधान आहे, हे विधान आहे ओवेसीचं विधान. हे विधान आहे ओवेसीचं विधान आहे जे आता सिंदूरमध्ये जे काही झालं त्याच्या प्रचाराकरता एका समितीमध्ये विदेशात गेलेले आहे. त्या ओवेसीचं असं होतील ओवेसीचं हे विधान आहे. तर या परिप्रेक्ष्यामध्ये अध्यक्ष म्हणतात मला वाटते की उद्देशिका स्वीकृत व्हावी. 2ऱ्या वाचनात संविधान पूर्ण रूपात स्वीकृत करावयाचे आहे. उद्देशिका संविधानाचा भाग आहे म्हणून उद्देशिका स्थगित ठेवली जाऊ शकत नाही. जर आवश्यकता असेल तर 15 मिनिटात जर आम्ही हा विषय समाप्त करू शकलो नाही तर कारण 1 वाजता आमचा लंच ब्रेक आहे जेवायची सुट्टी असेल तर आम्ही दुपारी 2 नंतर पुन्हा समवेत होणार. त्याच्यानंतर मग अध्यक्ष म्हणतात
की जी काही संशोधन आहे ती उपस्थित करण्याकरता मी आता काही लोकांना आमंत्रित करतो. पहिलं संशोधन मौलाना हसरत मोहानी. एक मला सुंदर फोटो आहे बाबासाहेब आणि मौलाना हसरत मोहानीचा, आणि ते फार चांगले मित्र म्हणून एका त्याच्या मुसलमानाचा सण का ईद असेल त्या प्रसंगी मौलानाने बोलावलं होतं आंबेडकरांना, आणि आंबेडकर त्यांच्याकडे भोजनाकरता गेले आणि त्या प्रसंगाचा फोटो आहे. परंतु मौलानाने डॉक्टर आंबेडकरांवर संविधान सभेत जेवढी टीका केलेली आहे तेवढी टीका कदाचित कोणीही केलेली नसेल. तरी लोक वैयक्तिक जीवनात मित्र असतात, हे त्यावेळेचं राजकारण असतं, शत्रू नसतात. विचार भिन्नता म्हणजे शत्रुता नाही असं संविधान सभेचं वातावरण होतं, एक दुसऱ्याशी विरोध करणारे. आणि तरी मौलानाने कोणत्याही अनुच्छेदावर मतदानात विरोधी मत नोंदवलं नाही. एवढा विरोध